नमस्कार मित्रांनो, अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण चेंज द वेचं बेसिक पाहिलं होतं. आता आपण कर्ता व कर्म यांचं स्थान बदल म्हणजे प्लेस चेंज केल्यानंतर काय काय बदल होतात ते पाहणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला काळानुसारचे सगळे सूत्र तुम्हाला पाठ पाहिजे चेंज द वेज करतानाचे. ते सूत्र मी तुम्हाला आपल्या नोट्समध्ये देणार आहे. ते सूत्र जरूर पाठ करा आणि ते पाठ नसेल तुम्हाला चेंज द वेज येणार नाही. आता आपण पाहूया सब्जेक्ट व ऑब्जेक्ट, कर्ता व कर्म यांचे स्थान बदल म्हणजे जागा बदल करणे. कर्ता व कर्म नाम असेल तर त्यामध्ये बदल होत नाही. उदाहरणार्थ बघा, ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस. इथं आहे रवी, पॅसिव्ह वॉइस मध्ये बाय रवी, राधा बाय राधा. तसंच द टीचर, पॅसिव्ह वॉइस बाय द टीचर. तसंच हे रवी राधा इकडे गेला तर तेच होणार, रवी राधा बाय द टीचरचं द टीचर होणार. म्हणजे इकडचं तिकडे गेल्यानंतर पॅसिव्हचं ऍक्टिव्ह, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह गेल्यानंतर अशा प्रकारे बदल होतो. परंतु कर्ता व कर्म जर सर्वनाम असेल, प्रोनाउन असेल तर मात्र खालील प्रमाणे बदल करायचा आहे. ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस. तर कर्ता आय असेल सब्जेक्ट तर त्याचं बाय मी होतो, बाय मीचं पुन्हा आय होणार. ही असेल तर बाय हिम, हिमचं पुन्हा बाय हिमचं पुन्हा ही होणार. शी असेल तर बाय हर, बाय हरचं पुन्हा शी होणार. वी असेल तर बाय अस, बाय असचं पुन्हा वी होणार. दे असेल तर बाय देम, बाय देमचं पुन्हा ते होणार. हू असेल तर बाय हुम, बाय हुमचं पुन्हा हू होणार. आणि यू इटचं बाय यू इट, बाय यू इटचं पुन्हा यू इट. तर अशा प्रकारे तुम्हाला कर्ता आणि कर्म याचे स्थान बदल केल्यानंतर काय काय बदल होतं ते मी सांगितलं आहे. हे सगळं माहीत झालं आणि जर तुम्हाला सगळे टेन्सचे सूत्र, पॅसिव्ह वॉइसचे सूत्र माहीत असतील, पाठ असतील तर नक्कीच तुम्ही चेंज द वॉइस करू शकता. तुम्हाला माहिती आहे की वाक्य 4 प्रकार असतात. एक ॲसर्टिव्ह सेंटेन्स, 2 इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स, 3 इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि 4 एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. यापैकी पहिल्या 3 प्रकारांचं चेंज द वॉइस होतं, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं चेंज द वॉइस होत नाही. म्हणून आज आपण पहिला प्रकार पाहूया, ॲसर्टिव्ह सेंटेन्सचं चेंज द वॉइस. ॲसर्टिव्ह सेंटेन्सचे चेंज द वॉइस. ॲसर्टिव्ह सेंटेन्स तुम्हाला सगळ्या माहिती, विधानार्थी वाक्य. तर विधानार्थी वाक्याचे चेंज द वॉइस करायचं आपल्याला. विधानार्थी वाक्याचे चेंज द वॉइस करायचं आपल्याला. आता विधानार्थी वाक्य कसं ओळखायचं, तर ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते किंवा कर्माने होते व शेवटी पूर्णविराम असतं ते वाक्य नेहमी आपलं विधानार्थी वाक्य असतं. कुठलं असतं? विधान. लक्षात ठेवा, सुरुवातीला कर्ता, कर्म आणि शेवटी पूर्ण. पहिलं वाक्य पाहूया आपण, अर्जुना किल कर्णा. इथं 3च शब्द आहेत. सध्या सोपे सोपे पण वाक्य घेणार. अर्जुना किल कर्णा. आपली स्टेप्स, पहिली स्टेप काय, त्याच्यामधलं व्हर्ब ओळखायचं. पहिल्या वाक्यामध्ये व्हर्ब आहे किल. अर्जुन आणि कर्ण हे नाव नाही, ते व्हर्ब असू शकत नाही. मग किल हे काय आहे? व्हर्ब आहे, क्रियापद आहे. मग याला प्रश्न, हू किल, कोणी मारलं, तर अर्जुना. अर्जुना काय झालं? सब्जेक्ट. व्हॉट किल, काय मारलं, उत्तर नाही मिळालं. हुम किल, कोणाला मारलं, तर कर्णाला. कर्ण काय झालं? ऑब्जेक्ट झाला. सब्जेक्ट ऑब्जेक्ट ओळखलं. याच्यानंतर पुढची स्टेप आहे या वाक्याचा टेन्स ओळखणं. आता किल हे किलचं दुसरं रूप आहे म्हणून ते काय आहे? काय आहे तर सिंपल पास्ट टेन्स. सूत्र तुम्हाला पाठ आहे. मग आता सिंपल पास्ट ओळखलं तर पुढची आपला स्टेप माहित पाहिजे की त्याचं आपल्याला चेंज द वॉइसचं सूत्र काय. सिंपल पास्ट चेंज द वॉइसचं सूत्र काय? येस, ऑब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. मग आता सूत्र झालं ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. मग आता हे सूत्र चेंज द वॉइस करा. ऑब्जेक्ट आहे इथं कर्णा, कर्णा. वॉज वेअर वी गॅट आर वॉज,
नंतर V3 काय ना किल, तिसरं रूप तेच आहे ईडी असल्यामुळं. आणि बाय, बाय नंतर सब्जेक्ट आहे अर्जुना. हे झालं याचं उत्तर. समजलं. पुढचं वाक्य आहे राम एम्ब्रास भरत. आता या वाक्यात क्रियापद काय आहे तर एम्ब्रास. मग त्याला प्रश्न, हु एम्ब्रास राम. कोणी मिठी मारली तर राम दे. राम काय झालं सब्जेक्ट. व्हॉट एम्ब्रास कोणा उत्तर नाही मिळत, काय मिठी मारली नाही. हु एम्ब्रास कोणाला मिठी मारली तर भरत. भरत झालं ऑब्जेक्ट. कुठला काळ आहे तर एम्ब्रास हे क्रियापद पहिलं रूप आहे, त्यामुळे ऑब्विसली कुठला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. V1 आहे ते, म्हणून हा काळ कुठला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. मग सिंपल प्रेझेंट पॅसिव्ह सूत्र काय, इथं ऑजवेअरच्या ठिकाणी काय येणार एम इज आर. मग काय सूत्र आहे ऑब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. मग आता हे सूत्रानुसार आपण चेंज करायचं आहे. ऑब्जेक्ट आहे भरत, मग एम इज आर पैकी काय येणार इज. एम इज आर पैकी इज कारण सिंग्युलर आहे. नंतर V3 एम्ब्रेस, एम्ब्रेसचं तिसरं एम्ब्रेस्ड. नंतर बाय, सब्जेक्ट आहे राम, मग भरत इज एम्ब्रेस बाय राम. तर अशा पद्धतीने हे दोन वाक्याचं चेंज व्हायचं. आता पुढचं वाक्य काय आहे वी आर लर्निंग इंग्लिश. या वाक्यात मेन होप काय आहे लर्निंग. हु लर्निंग कोण शिकत आहे तर वी काय झालं सब्जेक्ट. व्हॉट लर्निंग काय शिकत आहे तर इंग्लिश. लक्षात ठेवा असे प्रश्न विचारले की तुम्हाला सब्जेक्ट ऑब्जेक्ट अगदी ऍक्युरेट ओळखते. आता आर आणि लर्निंग कुठल्या काळात येतं ॲमेझॉन आणि V4 कुठल्या काळात येतं तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये. मग कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स पॅसिव्ह सूत्र काय आहे तर इथं फक्त बीइंग ऍड करायचं. ऑब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस बीइंग प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आता बीइंग ऍड का केलेलं आहे कारण की लर्निंग म्हणजे कंटिन्युअस आहे म्हणून आपण बीइंग ऍड केलेलं आहे. तर हे सूत्र आपण आता लिहिलं तर सूत्रानुसार आपल्याला चेंज वाईज करायचं. मग काय तो ऑब्जेक्ट आहे इंग्लिश. एम इज आर येणार इज कारण की इंग्लिश एकच आहे. नंतर बीइंग, नंतर V3 आता लर्न, लर्नचं तिसरं रूप लर्न्ड. बाय आता वीचं काय होणार तर इथं दिलंय अस, तसं वीचं होणार अस. तर अशा पद्धतीने हे झालं तिसऱ्या वाक्याचं चेंज व्हॉइस. पुढचं चौथं वाक्य शी विल राईट अ लेटर. काय वर्ब आहे तर राईट. हु राईट शी. व्हॉट राईट अ लेटर. मग शी काय झालं सब्जेक्ट, अ लेटर काय झालं ऑब्जेक्ट. विल आणि राईट, विल आणि क्रियापद पहिलं रूप आहे. कुठला काळ आहे ऑब्विसली सिंपल फ्युचर टेन्स. मग सिंपल फ्युचर टेन्सचं पॅसिव्ह सूत्र काय आहे ऑब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस बी प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. लक्षात ठेवा कोणते सूत्र असं ऑब्जेक्ट हे सुरुवातीला येणार आहे आणि V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट, बाय प्लस सब्जेक्ट हे शेवटी राहणार. फक्त सहाय्यकारी क्रियापद आणि मेन वर्ब महत्वाचं आहे. मग इथं ऑब्जेक्ट काय आहे अ लेटर. काय आहे अ लेटर. शाल विल बी पैकी काय येणार विल. नंतर बी. आता V3 राईटचं तिसरं रूप काय रिटर्न. बाय शीचं होणार हर. A letter will be written by her. हे झालं याचं चेंज. पुढचं वाक्य दे कॅन हेल्प हिम. कुठलं वाक्य आहे तर मॉडेल ऑक्सिजन कारण कॅन आणि हेल्प आहे. मेन वर्ब काय हेल्प. हु हेल्प दे. व्हॉट हेल्प नाही मदत, काय मदत करत नाही मग उत्तर मिळत. हुम हेल्प हिम. हिम काय झालं ऑब्जेक्ट. कुठला काळ आहे तर काळ म्हणजे मॉडेल ऑक्सिजन वाक्य आहे. मग याचं
ह्याचं चेंजर सूत्र काय आहे? त्याचं चेंजर सूत्र आहे ऑब्जेक्ट प्लस मॉडेल ऑक्झिलरी प्लस बी प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट काय तर हिमचं काय होणार इकडं ही, मग ही, नंतर मॉडेल काय आलं कॅन, त्यानंतर बी नंतर हेल्पचं स्वरूप हेल्प, त्याच्यानंतर बाय. आता देचं काय होणार देम. ही कॅन बी हेल्प बाय देम. लास्ट वाक्य ही हॅज ओन द मॅच. मेन वर्ब काय ओन. हु ओन ही. व्हॉट ओन द मॅच. कुठला काळ आहे हॅज आणि ओन म्हणजे हॅज आणि तिसरं कुठला काळ आहे तर परफेक्ट प्रेझेंट टेन्स. मग काय सूत्र आहे त्याचं? काय सूत्र आहे? सूत्र आहे ऑब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ऑब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे? द मॅच. काय आहे? द मॅच. हॅव हॅज पैकी काय येणार तर हॅज, त्याच्यानंतर बीन, V3 ऑलरेडी गिवन आहे ओन, बाय हीच होणार हिम. द मॅच हॅज बीन ओन बाय हिम. अशा प्रकारे सूत्रानुसार आपल्याला काय करायचं आहे? चेन डिवाइस करायचं आहे. आता पुढचे जे वाक्य आहे ते वाक्य हो गया 7, 8, 9, 10. 7वं वाक्य आय गेव राम अ रिवॉर्ड. या ह्या दोन वाक्यामध्ये काय आहे? दोन ऑब्जेक्ट आहे. कसं ओळखायचं बघा. गेव हे वर्ब आहे. हु गेव आय सब्जेक्ट. व्हॉट गेव अ रिवॉर्ड ऑब्जेक्ट. हुम गेव राम. म्हणजे इथं व्हॉट आणि हुम दोघांची उत्तर मिळतात. म्हणजे इथं काय दोन ऑब्जेक्ट आहेत, डबल ऑब्जेक्ट आहेत. मग डबल ऑब्जेक्ट असताना मुख्य ऑब्जेक्ट कुठला आहे? व्हॉटचं उत्तर आहे ते मुख्य ऑब्जेक्ट आहे. रिवॉर्ड डायरेक्ट ऑब्जेक्ट. राम काय ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तुम्हाला कोणतंही वाक्य विचार द्या, तुम्हाला जशी सूचना असेल त्याप्रमाणे चेंज डिवाइस करायचं आहे. तुम्हाला वाटतं बिगिन विथ राम, रामने सुरुवात करा, राम ऑब्जेक्ट घ्या. बिगिन विथ रिवॉर्ड, रिवॉर्डने सुरुवात करा. कुठलंही विचार द्या, कसं विचार तुम्हाला ते बदल का आलं पाहिजे. मग गेव कुठला काय आहे? सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट सूत्र काय आहे? इथं दिलेलं आहे ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. मग पहिल्यांदा घेऊ आपण ऑब्जेक्ट राम. मग ऑब्जेक्ट काय राम. मग वॉज वेअर बी घेणार वॉज. त्यानंतर V3 गेवचं तिसरं रूप गिवन. राहिलेला ऑब्जेक्ट काय रिवॉर्ड. नंतर बाय आयचं होणार मी. राम वॉज गिवन अ रिवॉर्ड बाय मी. आता इथं आपण राम ऑब्जेक्ट घेतलेला आहे. आता आपण घेऊया अ रिवॉर्ड. काळ तोच आहे, सूत्र तेच आहे अ रिवॉर्ड. वॉज वर बी येणार वॉजच येणार. त्यानंतर गिवन, नंतर राहिलेला ऑब्जेक्ट राम आणि बाय मी. सूत्र तेच आहे, फक्त ऑब्जेक्ट बदललेला आहे. पुढचं वाक्य ही ऑफर्ड हर अ बॅग ऑफ सीड्स. ऑफर्ड एक क्रियापद. हु ऑफर्ड ही. व्हॉट ऑफर्ड अ बॅग ऑफ सीड्स. हुम ऑफर्ड कोणा दिली हर ऑब्जेक्ट. म्हणजे व्हॉट आणि हुमची दोघांची उत्तरं मिळत आहेत. त्यामुळे ऑब्व्हियसली ते डबल ऑब्जेक्ट आहेत, दोन ऑब्जेक्ट आहेत. आता तुम्हाला जे विचारलं हरने सुरू करा म्हणजे शीने सुरू करता शीने करायचं आहे. बॅग ऑफ सीडने सुरू करायचं, बॅग ऑफ सीडने पण सुरू करायचं आहे. कुठला काळ आहे? ऑफर्ड. सिंपल पास्ट टेन्स आहे. सूत्र ऑलरेडी आपल्या समोर आहे ऑब्जेक्ट प्लस वॉजवेअर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट समजा आपण हर घेतलं, हरचं काय होणार शी. हरचं काय होणार शी. मग शी नंतर वॉजवेअर येणार वॉज. V3 काय येणार ऑफर्ड. नंतर राहिलेलं ऑब्जेक्ट अ बॅग ऑफ सीड्स बाय हीच होणार हिम. शी वॉज ऑफर्ड अ बॅग ऑफ सीड बाय हिम. आता आपण दुसरं ऑब्जेक्ट घेऊया अ बॅग ऑफ सीड्स. लक्षात ठेवा इथं जरी सीड्स असलं तरी इथं अ बॅग आहे, त्यामुळे तुम्ही आपण वॉज वेअर वापरणार नाही. बरीच मुलं वेअर वापरतात, चुकीचं आहे. अ बॅग ऑफ सीड वॉज V3 ऑफर्ड
राहिलेलं ऑब्जेक्ट हर. बाय हीच होणार हिम. अ बॅग ऑफ सीड्स वॉज ऑफर्ड हर बाय हिम. हे झालं डबल ऑब्जेक्ट असताना चेंज होईल. आता बघूया 9. बॉयज वेर मेकिंग नॉईज. मेन हो बाय मेक. हू मेकिंग बॉयज. व्हॉट मेकिंग नॉईज. कुठला काळ आहे तर वेअर आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय चौथं रूप आहे. कुठला आहे कंटिन्युअस पास्ट टेन्स आहे. मग काय सूत्र आहे त्याचं. सूत्र आहे ऑब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर प्लस बीइंग प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. म्हणजे सूत्र तेच आहे फक्त आपण बीइंग ऍड केलंय बिकॉज इट इज कंटिन्युअस पास्ट टेन्स. म्हणून सूत्रानुसार काय बघूया. ऑब्जेक्ट काय नॉईज. वॉज काय करणार वॉज. नंतर बीइंग. आता मेकचं जरूर काय येणार मेड. मेकडे बिकडं नाही आहे. मेड बाय बॉयज होणार बॉयज. Noise was being made by boys. And the last one, the teacher had punished them. Main verb काय आहे punished. Who punished the teacher? What punished? उत्तर नाही मिळत. Whom punished? कोणाला पनिश केलं. them त्यांना ऑब्जेक्ट. मग had आणि punish कुठला काय आहे पुढची स्टेप आहे तर हा आहे परफेक्ट पास्ट टेन्स. मग परफेक्ट पास्ट सूत्र काय आहे तर ते सूत्र ऑब्जेक्ट प्लस had plus been plus V3 plus by plus subject. बरोबर आहे. मग आता सूत्रानुसार आपण चेंजेस करूया. ऑब्जेक्ट आहे देमचं काय होणार. देमचं दे होणार. दे हॅड बीन V3 ऑलरेडी आहे V3 पनिश्ड बाय. दे हॅड बीन पनिश्ड बाय ऑब्जेक्ट आहे द टीचर. तर अशा पद्धतीने आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्सचं काय केलेलं आहे चेंज द वॉइस केलेलं आहे. समजलं तुम्हाला. नक्कीच समजलं असेल. धन्यवाद.